नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हिंदू पुराणमध्ये। आज आपण शुभ अशुभ स्वप्नांची माहिती पाहणार आहोत। जर आपणास स्वप्नात पूर दिसत असेल तर हे अशुभतेचे धोक्याचे लक्षण मानले जात असते। अशा वेळी आपण कोणतेही काम करताना सजगता बाळगायला हवी। स्वप्नात पाऊस पडताना दिसणे याचा अर्थ असा होत असतो की लवकरच भविष्यात काहीतरी शुभ कार्य घडणार आहे। जर आपणास स्वप्नामध्ये आपण समुद्राकडे पाहतो आहे असे दिसत असेल तर हा संकेत असतो की आपण कुठेतरी चुकतो आहे आणि आपण आपली चूक लवकरात लवकर सुधारायला हवी। जर आपणास स्वप्नात पाणी उकळताना दिसून येत असेल तर हा संकेत असतो की लवकरच आपल्यावर काहीतरी संकट येऊ शकते। जर आपणास स्वप्नात असे दिसत असेल की आपण एखादी नदी ओलांडतो आहे तर समजून जावे की संकेत आहे की लवकरच आपला भाग्योदय होणार आहे। जर आपल्याला स्वप्नात कच्चा आंबा दिसून येत असेल तर हा संकेत आहे की लवकरच आपल्यावर पैशाची उधळण होणार आहे, आपल्यावर पैशाचा पाऊस पडणार आहे। जर एखाद्या गरोदर महिलेस स्वप्नामध्ये आंबा दिसत असेल तर तिला पुत्ररत्न प्राप्त होण्याचा संकेत असतो। स्वप्नात सोने दिसणे हा लवकरच आपणास धन प्राप्ती होणार असल्याचा संकेत असतो। जर आपणास स्वप्नात मुंग्या दिसून येत असतील तर हा देखील एक शुभ संकेत आहे। याचा अर्थ लवकरच आपल्याला धन प्राप्ती होणार आहे। स्वप्नात गाय दिसून येणे याचा अर्थ असा होतो की लवकरच आपणास सुख समृद्धी आणि धनाची प्राप्ती होणार आहे। जर आपणास स्वप्नात बिबटे दिसून येत असेल तेव्हा याचा अर्थ असा होतो की लवकरच आपल्याला यशाच्या एका उंच शिखराला गाठता येणार आहे। समुद्रशास्त्रानुसार स्वप्नात साप दिसणे हे शुभ असते। लवकरच आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होणार आहेत, आपल्या कार्यक्षेत्रात लवकरच यशाची प्राप्ती होणार आहे असा संकेत यामागे असतो। जर आपणास स्वप्नात गणपती दिसून येत असेल तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला लवकरच एखादी चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे किंवा घरात एखादे मंगल कार्य घडणार आहे। स्वप्नात लहान मूल दूध पिताना दिसणे हा एक शुभ संकेत मानला जातो। याचा अर्थ असा होत असतो की लवकरच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत। स्वप्नात एकाच वेळी खूप मुले खेळताना दिसणे याचा अर्थ होतो देवाने आपणास वरदान दिले आहे। स्वप्नात जर आपल्याला आपले लग्न होत असल्याचे दिसून येत असेल तर याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या नवीनतम तसेच वैवाहिक जीवनाचा विचार करीत आहे, ज्यात जॉब, करिअर, मॅरेज इत्यादींचा समावेश होत असतो। स्वप्नात मंदिर दिसून येणे हा एक शुभ संकेत मानला जातो। स्वप्नात जर आपणास मंदिरातील कलश दिसून येत असेल तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरामध्ये लवकरच लक्ष्मीचा वास होणार आहे। स्वप्नामध्ये शिवलिंग दिसून येणे हा एक शुभ संकेत मानण्यात येतो। याचा अर्थ लवकरच आपली प्रगती होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।